नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक अहोरात्र प्रयत्न करत आहे आणि अशामध्येच आता भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे। हर्षवर्धनची याआधी एसआयटीने 2 वेळा कसून चौकशी केली आहे, मात्र या चौकशीच्या दरम्यान हर्षवर्धनने बहुतांश प्रश्नांची उत्तरं द्यायला टाळाटाळ केली होती। दरम्यान आता खरातच्या मुलाचा फोन नॉट रिचेबल लागतोय, त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी हर्षवर्धन खरात गायब झालाय का असाही सवाल आहे। हर्षवर्धन शहरामध्ये आहे की शहराच्या बाहेर आहे याबाबत देखील तपास सुरू आहे। मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा गायब झालाय का की अन्य कुठलं कारण आहे अशी शंका उपस्थित केली जाते। आधीच खरातची पत्नी फरार झालेली असताना आता मुलगा नॉट रिचेबल असल्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। नाशिकमधील भोंदू अशोक खरात मुंबईमधल्या एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून कोट्यवधी रुपयांचे हवाला रॅकेट चालवत होता आणि यासाठी दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली पंचतारांकित रूम ही वर्षभरासाठी बुक करण्यात आली होती। हॉटेलमधून कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर आली आहे। एसआयटीच्या तपासामध्ये त्याच्या 2 मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। दुबईमधील एका सराफा व्यावसायिकाशी त्याचं कनेक्शन देखील जोडलं जात आहे। अशोक खरातने लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या बिघडल्याची माहिती समोर येते आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरातच्या केबिनमधले काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले। या सगळ्यामुळे पीडित महिलांना जबर मानसिक धक्का बसलाय। अशोक खरातच्या प्रकरणामधील 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याचं कळतंय। या महिला सध्या प्रचंड नैराश्यात आहेत, त्यांना एकटा पडल्याची भावना सतावती आहे। या प्रकरणामध्ये नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतंही दडपण येऊ नये तसंच त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही देण्यात आली आहे। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री होणार आहे का असाही सवाल आहे। अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचा खुलासा झालाय। त्यामध्ये राहता इथल्या समता पतसंस्थेमध्ये 100 खाती आणि सिन्नरच्या कुंदेवाडी इथल्या जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 खात्यांचा समावेश आहे। अशोक खरातच्या प्रभावामुळे ओळखीतून व्यवहार होऊन माझ्याकडून चूक झाली अशी कबुली जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली आहे। शिर्डीमध्ये पोलिसांनी या खात्याच्या संदर्भात चौकशी केली आहे। जगदंबा पतसंस्थेमधील 32 खाती अशोक खरात नॉमिनी म्हणून उघडली गेली होती। यामध्ये 2,74,00,000 रुपयांचे व्यवहार झाले, तर अशोक खरातने स्वतः सगळी कागदपत्र देऊन ही खाती उघडली होती। ज्यांच्या नावावरती ही खाती उघडली गेली त्यांचा त्या खात्यांशी प्रत्यक्ष कधीच संबंध आला नसल्याचं समोर आलंय। शिर्डी येथे मी पोलीस स्टेशनला फक्त जबाब देणे या कामी गेलो होतो। तर जे अनुषंगिक पेपर दिले ते त्याच्या संदर्भात त्यांनी एक जबाब प्रक्रिया ज्या कायदेशीर जबाब नोंदतो आपण त्या कामासाठी त्यांनी बोलवले मला। जे पतसंस्थेचे सर्व सोशल मीडिया आता झालेले सर्वांना माहिती आहे का अशोक खरात यांची जगदंबा पतसंस्थेत 2,74,00,000 रक्कम होती। त्या संदर्भात जी माहिती आहे तिचंच फक्त जबाब नोंदणीचं काम मी चालू होतो। 32 अकाउंट होते ते वेगळ्या लोकांचे आहेत, वेगळ्या लोकांचे प्रत्येक जणावर 4 किंवा 5 लाख ह्याप्रमाणे लिगल ते पैसे जसं हिवी रक्कम नाही ती प्रत्येकाची। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आता जमीन खरेदी विक्री एजंटही एसआयटीच्या रडारवरती आहेत आणि आता जमीन खरेदी विक्री एजंटची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यामधील महसूल अधिकारी देखील एसआयटीच्या रडारवरती आलेत। 60 लाख रुपयांची जमीन 22 लाखांमध्ये बळकावल्याचा अशोक खरातवरती आरोप आहे। जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये अनेक एजंट, अनेक ब्रोकर तसेच शासनामधले अधिकारी अशोक खरातला मदत करत होते का याचा देखील तपास केला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।